पाहिलं होतं. तर तत्वविवेक पैकी श्लोक 44 पर्यंत झाला होता आणि त्याच्यात आपण लक्षणांचा विचार केला होता. थोडक्यात 3 देह 3 अवस्था वगैरे पाहिल्या होत्या. आणखी त्या सगळ्यामध्ये संवित एकच आहे हा विचार केला होता. तो सुरुवातीलाच केला होता आणि नंतर मग थोडक्यात आपण सृष्टीची उत्पत्ती वगैरे सगळं बघितलं. लक्षणा पाहिली होती. आणखी लक्षण आहे तत्वम वाक्याच्यासाठी आवश्यक असते याच्यासाठी त्याचा विचार केलेला होता. आता 44 मध्ये तत्वमसीचा प्रत्यक्ष आपल्याला विचार करायचा आहे थोडासा. खरा महावाक्य विवेकात होणारच आहे पूर्ण, पण तरीही थोडक्यात इथे करायचं आहे. कारण मी गेल्या वेळी म्हटल्याप्रमाणे ह्या प्रकरणात विवेक प्रकरणातल्या सगळ्या प्रकरणांचं थोडक्यात प्रस्तावना टाईप आहे. तर तसंच महावाक्य विवेक पण याच्यात थोडंसं आलेलं आहे. आणखीन कुठल्याही पारमार्थिक ग्रंथात परत सांगणं हे दोष मानला जात नाही. कारण आपण नेहमी सगळे विसरतो. एकदा ऐकलं आणखीन लक्षात राहिलं असे फार थोडे लोक असतात. त्यामुळे अभ्यासाचा अर्थच हा आहे की परत एकदा वाचलेलं वाचणं, केलेलं तेच करणं, तसंच परत ध्यानाला बसणं, हे सगळं जो आहे तर हा अभ्यासाचा आपला अर्थ आहे. म्हणून हे परत जरी सांगितलेलं असलं नंतरच्या प्रकरणात तरी देखील थोडक्यात आता आपण बघणार आहोत. माऊली म्हणतात की मोटके गुरुमुखे उदय जत दिसे, हृदय स्वयंभची वसे, प्रत्यक्ष पावो लागे तैसे आपैसयाची. म्हणजे मोटके गुरुमुखे उदय जत दिसे, हे काय आहे? गुरुमुखातनं मोटकं अगदी असं काय येतं की ज्याच्यामुळे जे आपल्या हृदयात आहेच आणखीन ते आपण प्रत्यक्ष परत अनुभवतो असं जे आहे तर ते वाक्य म्हणजे तत्त्वम असी. आणि त्याच्यात आपण जीव ब्रह्मैक्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो. तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, आणखीन असी, ह्या पदांचा अर्थ जेव्हा आपल्याला कळतो तर तेव्हा मग ह्या वाक्याचा नीट अर्थ लागतो. त्या वाक्याबद्दल 2-3 मत आहेत आपण की आता त्याच्यात जायला नको. पण कोणी म्हणतं की लक्षणा लावायची गरज नाही, कोणी म्हणतं लक्षणा लावायला हवी, कोणी म्हणतं विशेषण विशेष्य भाव ह्या पद्धतीने त्याचा अर्थ अखंडार्थ लावता येतो. महावाक्य विवरणाच्या वेळेस आपण विचार करू. जर का मी विसरले सांगायला तर आठवण करा मला कोणीतरी. आता तत्वमसीतल्या तत्पदार्थ जो अर्थ आहे तर त्याचा अर्थ काय आहे? ब्रह्म जेव्हा प्रकृतीचा स्वीकार करतं, तमः प्रधान प्रकृती, आणि जगाचं उपादान कारण बनतं आणि शुद्ध सत्व प्रधान प्रकृतीला उपाधी करून ते जगाचं निमित्त कारण. आता ह्याचा अर्थ असा आहे, इथे थोडं वेगळ्या शब्दात मांडलेला, इथे ब्रह्म म्हटलेलं आहे. पण जेव्हा ते उपाधीचा स्वीकार करतं तर तेव्हा याचा अर्थ तिथे ईश्वर आहे. तिथे ब्रह्म हे प्रत्यक्ष नाहीये तर वास्तविक फक्त ब्रह्मच आहे. पण त्यांनी उपाधी, काल्पनिक उपाधी स्वीकारल्यामुळे तिथे ईश्वराची निर्मिती झाली. आणखीन आपण पाहिलं होतं की ईश्वरच जगाचं उपादान कारण आहे आणि निमित्त कारण आहे. जेव्हा तमः प्रधान प्रकृतीचा स्वीकार करतो तर त्यावेळेस उपादान कारण होतं, म्हणजे त्याच्यापासून, त्या तमः प्रधान प्रकृतीपासून संपूर्ण जग बनतं. हा त्याचा अर्थ आहे. उपादान कारण म्हणजे जे काढून घेतलं असताना कार्य राहतच नाही त्याला उपादान कारण म्हणतात. घटातनं माती काढल्यानंतर घट म्हणून काही शिल्लकच राहणार नाही, ते उपादान कारण आहे. तसं इथे ब्रह्मच म्हटलेलं आहे. ईश्वराच्या ऐवजी इथे ब्रह्म हा शब्द वापरलाय. प्रकृतीचा स्वीकार केला याचाच अर्थ तो ईश्वर झालेला आहे, पण त्यावेळेस तो उपादान कारण बनतो. आता ह्याचा एक मोठा साधनेच्या दृष्टीने विचार असा आहे की जर का ब्रह्म जगाचं उपादान कारण असलं किंवा ईश्वर असला म्हणून म्हणा, काही हरकत नाहीये, पण जर का ते जगाचं उपादान कारण असलं तर आपण जिथे बघू तिथे तेच आहे ना. दुसरं काही आहे का तिथे? कुठल्याही घड्याकडे पाहिलं किंवा बोळक्याकडे पाहिलं, सुगड्याकडे पाहिलं तरी देखील सगळीकडे मातीच दिसते ना. तसं आपण काहीही बघितलं तरी तिथे ब्रह्मच आहे. ब्रह्म उपादान कारण आहे याचा हा अर्थ आहे
की जिथे बघू तिथे ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही, केवळ ब्रह्म आणि ब्रह्मच आहे. आणि शुद्ध सत्व प्रधान प्रकृतीला निमित्त कारण करतं, म्हणजे ईश्वर तिथे जो संकल्प करतो की अशा पद्धतीने जग व्हावं, हे निमित्त कारण झालं. निमित्त कारण एकदा कार्य झाल्यानंतर नाही राहिलं तरी काही बिघडत नाही, पण ईश्वर अर्थातच तिथे नियम घालून देतो, आणखी मग तो शांतपणे गंमत बघत असतो, असं आपण म्हणूया. वास्तविक तो सर्वांच्या अंतर्यामी आहे, जड चेतन सगळीकडे तो व्यापून आहे. त्यामुळे त्याला संपूर्ण कळतच असतं, तिथे त्याला वेगळ्या पद्धतीने जाणण्याची बघत बसण्याची गरज नाही, कारण तो सगळीकडेच व्यापून आहे, आपल्या हात आहे. त्यामुळे आपल्या मनात विचार यायच्या आधी त्याला कळलेला असतो, तो त्याच तो स्फूर्ती रूपाने तो विचार आपला निर्माण करतो म्हणूया. म्हणून उपाधी निमित्त कारण एक आहे ती तमः प्रधान प्रकृती, जी अचेतन सृष्टीची संपूर्ण निर्मिती करते. आणि निमित्त कारण जे आहे तो ईश्वराचा संकल्प आहे, हे आपण आता नक्की झालेलं आहे. आणखीन असं जे ब्रह्म आहे तर त्याला तत् म्हणतात. याचा अर्थ की ईश्वर चैतन्य जे आहे तर ते तत् आहे. याला वाच्यार्थ आणि लक्षार्थ असं म्हणतात. आपण लक्षार्थाचा विचार केला होता की जो अर्थ सांगायचा आहे तर तो लक्षार्थ असतो. आणखीन वाच्यार्थ म्हणजे वाक्याचा सरळ सरळ वाक्य उच्चारल्याबरोबर जो अर्थ आपल्याला कळतो त्याला वाच्यार्थ म्हणतात. तर हा जो आता तत् आहे तर त्याला ईश्वर चैतन्य हा तत्पदाचा वाच्यार्थ आहे. याच्यानंतर मग पुढे काय आहे तर त्वम पदाचा वाच्यार्थ काय आहे. जीव जो आहे म्हणजे हेच ब्रह्म जेव्हा काम आणि कर्म यांनी दूषित होतं, म्हणजे मलिन सत्व प्रधान प्रकृतीचा असतं, तर त्यावेळेस त्याला त्वम म्हणतात. आता मलिन सत्व प्रधान म्हणजे ज्याला आपण अविद्या म्हणतो, आणि मलिन सत्व एवढ्यासाठी म्हटलेलं आहे की ते जन्मोजन्मींच्या आपल्या ज्या वासना असतात, संस्कार असतात, इच्छा असतात, त्याने ते दूषित झालेलं असतं, ते स्वच्छ नसतं. जिथे इच्छा आहे, जिथे हे सगळं आहे तर तिथे रजोगुण तमोगुण आहेतच. म्हणून हे रज तम ह्या सगळ्यांनी दूषित झालेलं असं जे आहे तर त्याचा स्वीकार जेव्हा हे करतं ब्रह्म, ज्याला आपण आत्मा म्हणतो त्यावेळेस, तर त्याला त्वम असं म्हणण्यात येतं. आणखीन त्वमचा वाच्यार्थ जीव चैतन्य हा आहे. आता ह्या सगळ्यामध्ये ब्रह्मतत्व व्यापून आहे, आपण पाहिलं, तो असी पदाचा अर्थ होतो. पण याला भागत्याग लक्षणा जेव्हा आपण वापरतो तर तेव्हा त्यातला जो जुळणारा भाग आहे त्याचा स्वीकार आहे, आणि जो विरुद्ध भाग आहे त्याचा त्याग आहे. आपण पाहिलं होतं त्या काल गेल्या वेळेसच मला वाटतं की जागा, पोशाख वगैरे सगळं बदललं तरी व्यक्ती तीच असते. तसं इथे आहे की जो ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्य, त्यातला ईश्वर जो आहे त्यांनी उपाधीचा त्याग केला. माया ही उपाधी त्याची, तर तिचा त्याग केला. जीवाने त्याच्या अविद्या नावाच्या उपाधीचा त्याग केला की उरतं काय शेवटी, फक्त चैतन्य उरतं. आणि चैतन्याचं ऐक्य आहेच आहे. चैतन्यात माझ्यातलं चैतन्य आणि त्याच्यातलं चैतन्य असा भेद नाही, जसा आकाशात भेद नाहीये की या भांड्यातलं आकाश, त्या भांड्यातलं आकाश, खोलीतलं आकाश, असा आकाशात जसा भेद अजिबात नाहीये तसा चैतन्याचा पण नाहीये. चैतन्यात अजिबात भेद नाहीये. उपाधीच्या मुळे भेद आहे असं वाटायला लागतं आपल्याला, पण वास्तविक तिथे भेद नाहीये. आणि ही जी संवित आहे, संवित एक रूपा न भिद्यते म्हणून सुरुवातीच्याच अगदी पहिल्या 3-4 श्लोकात आपण पाहिलं होतं. ही संवित ही एकरूप आहे, हे चैतन्य एकरूप आहे, ह्याला म्हणतात असी. आणखीन श्री गुरुमुखातून हे जेव्हा वाक्य येतं तत्त्वम असी, तर त्यावेळेला तो जो जीव असतो तर त्याला प्रत्यक्ष त्याच्या हृदयात आहेच ते चैतन्य आहेच. हृदयात म्हणजे अंतःकरण.
परमार्थात हृदय या शब्दाचा अंतःकरण असा अर्थ आहे. आणि अंतःकरण म्हणजे बुद्धी म्हणा, मन म्हणा, चित्त म्हणा, त्याच्यात प्रतिबिंब रूपाने आहे, आणखीन ब्रह्मरूपाने ते व्यापून आहेच, आत्मरूपाने व्यापून आहेच. असं ते जे आहे, तर ते त्वम पदाचा लक्षार्थ आहे. आणखीन गुरुमुखातनं हे जेव्हा ऐकतो, तर तेव्हा त्यांच्या संकल्पाने, त्यांचा संकल्प असतो की ह्या जीवाचं कल्याण व्हावं. त्या संकल्पाचा फळ असं येतं की त्या जीवाचं निश्चित कल्याण होतं. जर का त्या जीवाने प्रयत्न केले तर ह्या जन्मातच होईल, प्रयत्न नाही केले तर पुढल्या कुठल्या तरी जन्मात होईल, पण प्रयत्न केले तर निश्चितपणे ह्या जन्मात असी पदाचा अनुभव येऊन जातो. सगळा जो आपला खटाटोप आहे तो असी पदाच्या अर्थासाठी आहे, त्याचा अनुभव घेण्यासाठी आहे. आणि मोटके गुरुमुखे उदय जत दिसे, हे फार महत्वाचं आहे. 100 लोकांनी तत्वमसी म्हणून सांगितलं. मी वाचलं, अनेक ग्रंथ आहेत, वाक्यवृत्तीसारखा केवळ तत्वमसीला वाहिलेला ग्रंथ आहे. असे अनेक अनेक ग्रंथ आहेत की ज्याच्यात हे सगळं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. मग ते वाचून नाही का मला कळणार? मी म्हणेन की कळायला हवं, कारण माझ्या बुद्धीवरती आणखीन ग्रंथांवरती विश्वास आहे. पण जर का कळत असतं तर मग गुरूंची काय गरज होती? आपल्याला व्यवहारात देखील प्रत्यक्ष दाखवलं कोणी, गुरु असले तर आपल्याला कळतं, नाहीतर आपल्याला केवळ पुस्तकं वाचून कळणार आहे का? जेव्हा मी MD करत होते तर त्यावेळेस केवळ छातीच्या एक्सरेचे 300-400 नॉर्मल एक्सरे आम्ही पाहिले होते. आणि सरांनी आम्हाला दाखवलं होतं की प्रत्येक ह्याच्याप्रमाणे, माणसाच्या फिजिक प्रमाणे, म्हणजे लांबी, रुंदी, जाडी, ह्या सगळ्याप्रमाणे त्या नॉर्मल एक्सरे मध्ये कसा काय फरक दिसतो तो. आम्ही त्याला ऍबनॉर्मल म्हणून सोडलं असतं. जर का श्वास सोडलेला एक्सरे पाहिला तर तो ऍबनॉर्मल सारखा वाटतो, आणि आम्ही त्याला ऍबनॉर्मल म्हणून सोडून दिलं असतं. पण आम्हाला प्रत्यक्ष शिकवलं तिथे. जेव्हा सरांनी सांगितलं की याला हे कारण आहे, आणखीन हा त्याचा श्वास आत घेतलेला एक्सरे, मग आम्हाला कळलं की श्वास पूर्ण आत घेऊनच एक्सरे काढायचा, आणि जरी श्वास अर्धवट सोडलेला असला तरी देखील तो एक्सरे नॉर्मल कसा दिसतो हे आम्हाला कळलं. म्हणजे तिथे गुरु असल्याशिवाय होत नाही. पुष्कळांना वाटतं की आम्ही वाचतोय, आम्हाला कळतंय, किंवा असेही असतात. म्हणजे हा थोडासा नाजूक विषय आहे, पण समाधीवरती अनुग्रह घेतलेले असं समजतात की आमचा अनुग्रह झालेला आहे. तसं असतं तर माऊलींनी मोटके गुरुमुखे उदय जत असे असं म्हटलं असतं का? मोटके शब्द जे तत्वमसी आहे ते गुरुमुखातनं ऐकल्याशिवाय हे ज्ञान होत नाही. हा एक मोठा फायदा आहे समाधीवरती अनुग्रह घेण्याचा, की आपल्याला एक संप्रदाय मिळतो आणि त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येतो. तसा नीट आपल्याला एक ग्रंथ, एक दैवत अशा पद्धतीचं आपल्याला मिळतं, आणि आपण नीट अभ्यास करू शकतो. आणि नंतर त्या सत्पुरुषांची कृपा म्हणून आपल्याला आपल्या सद्गुरूंचा लाभ होतो. सद्गुरू ही देहातलेच पाहिजे, तरच ते आपली प्रकृती जाणून आपल्याला साधना सांगू शकतात. आणखीन नाहीतर काय होतं, एक म्हण होती हल्ली मी फार वर्षात ऐकली नाही, पण मला ती आत्ता आठवली आहे की सब घोडे 12%, म्हणजे सगळे एकसारखे. तसं नसतं. प्रत्येकाची प्रकृती, अनेक जन्मांचा साधना ह्याच्यात फरक असतो, आणि त्या प्रकृतीला ओळखून त्यानुसार साधन देणारे ब्रह्मनिष्ठ, दयाळू, श्रोत्रिय असे श्री गुरु लागतात, आणि ते त्यानुसार आपल्याला साधना देतात. तत्वम असी ह्या महावाक्याचा उपदेश करतात, त्याचा अर्थ समजावून सांगतात, आणि ते झाल्यानंतर आपण प्रत्यक्ष अनुभवाच्याकडे जाऊ शकतो. केवळ ग्रंथ वाचनाने आणि केवळ माझ्या मनाप्रमाणे अभ्यास करून, ध्यान करून मला तो अनुभव येणार नाही. एक लिमिट असतं कुठपर्यंत मी माझ्या स्वतःच्या प्रयत्नांनी जाऊ शकते. ध्यान करताना शेवटची जी स्टेज आहे तिथे श्री गुरूंची कृपाच लागते,
त्याच्याशिवाय आपण त्या समाधीचा अनुभव घेऊ शकत नाही. इथे आहे पुढे समाधीचा पण विचार, तोपर्यंत आपण तो घेऊच शकत नाही. म्हणून मग तत्वमसी जो आहे, तर आत्ता आपण पाहिलं तसं की त्या ईश्वराच्या भागाचा म्हणजे प्रकृतीचा म्हणजेच मायेचा बाजूला टाकायची, त्याग करायचा. जीवाच्या बाबतीत अविद्येचा त्याग करायचा. उरतं फक्त चैतन्य. बीजगणितात होतं ना कॉमन फॅक्टर, तर तशा पद्धतीने जो कॉमन फॅक्टर आहे ते चैतन्य आहे आणि ते एकच असतं, त्याच्यात फरक नसतो. एकमेव अद्वितीय म्हणतात त्याला, ते एकच आहे. म्हणून तत्वमसी हे सांगतं की ते ईश्वर चैतन्य, तू जीव चैतन्य आहे, म्हणजे चैतन्यात काहीही फरक नाहीये, चैतन्य एकच आहे. याचा अर्थ तूच ब्रह्म आहेस. शिष्या तूची आहेस ब्रह्म, म्हणून समर्थांचा उपदेश आहे आत्मारामात. या महावाक्याला आत्ता म्हटलं तसं 2-3 प्रक्रिया आहेत, पण आत्ता आपण थोडक्यात तत्वमसीनी लक्षणेनी जी असते तर तेवढं आपण पाहिलं. मग ह्याच्यानंतरचा जो विचार आहे तर तो येतो, तर तो तत्वाचा विवेक कसा करायचा हा येतो. ब्रह्म अधिष्ठान आहे सगळ्याचं. आपण पाहिलं की या ब्रह्मावरती हा सगळा जग दिसताय, भासताय. कसं भासताय तो थोडा विचार करायला हवा. पण भासतं भासतं म्हणतो, पण असं कसं भासेल? ब्रह्म हे निरवयव निर्विकार, त्याला नाही रूप नाही आकार. जेव्हा दोरीवरती सर्पाचा वगैरे भास होतो तर त्यावेळेस तिथे दोरी आहे म्हणून भास होतो असं आपल्याला वाटतं, पण ब्रह्मावरती तसं काहीच नाही. मग त्याच्यावर कसा काय जगाचा भास होईल? याला उत्तर असं दिलेलं आहे की आकाश जे आहे तर ते ब्रह्मासारखंच बऱ्याच प्रमाणात आहे. त्यालाही निरवयव आहे, ते निराकार आहे. त्याला गुण आहे हे बरोबर आहे, ब्रह्माला गुण पण नाहीये. पण बाकी ब्रह्म आणखीन आकाश यांच्यात खूप साम्य आहे. आकाशापेक्षाही ब्रह्म व्यापक आहे, पण आकाशही बाकी ह्याच्या मानाने खूप व्यापक आहे. मग ह्या आकाशावरती निळेपणाचा भ्रम होतो की नाही? वास्तविक आकाश निळे नाहीये. जे कोणी स्पेस मध्ये जाऊन आलेले आहेत ते सांगतात की काळं असतं, काळं सुद्धा नसतं. समर्थांचा मनाच्या श्लोकातला श्लोक आहे, नसे श्वेत ना श्याम ना, अशा पद्धती नसे नील ना वगैरे कुठचंही रंग नाहीये तिथे. तर ते कसं आहे? जसं आहे तसं आहे. ब्रह्माचं वर्णन करता येत नाही, आकाशाचं सुद्धा त्याचं स्वरूप आपल्याला सांगता येत नाही. केवळ पोकळी हे स्वरूप आहे. जर का आकाशाच्याकडे मी बघितलं तर मी पोकळीकडे बघते आणि मग त्या आकाशाचं ध्यान होतं. तसं ब्रह्माचं जर का ध्यान करायचं झालं तर आकाशाच्या पोकळीच्याकडे जर का आपण बघत राहिलो, व्यापकपणाकडे पाहिलं आपण, आणखीन त्याच्यात गुण नाहीत अशी कल्पना केली तर ते ब्रह्माचंही ध्यान होऊ शकतं. साधनेच्या ध्यानाच्या लक्षावधी पद्धती आहेत, त्यातली ही एक आहे. व्यापकपणाचा आहे तिथे. आणि हे सगळं जे आहे तत्वाचा विवेक करण्याचा जो हा अभ्यास आहे तो अशा पद्धतीने जे अनात्म आहे, जे नाशिवंत आहे ते बाजूला टाकायचं आणि त्याच्यातलं जे व्यापून राहिलेलं ब्रह्मतत्व आहे त्याच्यावरती नजर ठेवायची. ही अखंड नजर जेव्हा आपण ठेवतो तर तेव्हा त्याला आपण जे एरवी म्हणतो ना आत्मानात्म विवेक, जडचेतन विवेक, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक, हे सगळे विवेक जे आहेत ते एकच सांगतात. आणखीन हा विवेक म्हणजे तत्व विवेक जो आहे तो आहे. कुठच्याही पद्धतीने असा विचार करणं हा तत्व विवेक आहे. आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा श्रवण व्हायला लागतं. त्याच्याशिवाय विवेक कसा करायचा हे कसं काय करणार? मग श्रवण जे होतं, श्रवणाचा काय अर्थ आहे? इथे छान श्लोक आहे की इत्थम वाक्ये सदर्थानुसंधानम श्रवणम भवेत युक्त्या संभावित
तत्वानुसंधानन मननन तू तत्. म्हणजे महावाक्याच्या अर्थाचे चिंतन करणं हे श्रवण, आणि युक्तीने केलेला अर्थ बरोबर आहे असे चिंतन करणे हे मनन आहे. याचा काय अर्थ आहे? श्रवण जे आहे, महावाक्याच्या अर्थाचं चिंतन करणं हे श्रवण म्हटलेलं आहे. आपण काय म्हणतो की मी ऐकते, त्याला आपण श्रवण म्हणतो. मी वाचते, त्याला आपण श्रवण म्हणतो. पण केवळ ऐकणं आणि वाचणं म्हणजे श्रवण नव्हे, तर त्याचा अर्थाचा विचार करणं. श्रवणाची जी पूर्ण व्याख्या आहे तर ती त्या काय म्हणूया, जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा निश्चय होईपर्यंत विचार करणं, ह्याला श्रवण म्हणतात. जे ऐकणं शक्य आहे आपल्याला, मात्र वेदांताचंच असावं हे जास्त बरोबर आहे. कारण जर का आपण 10 गोष्टी ऐकायला लागलो ना, तर आपला बुद्धिभेद होण्याचा संभव असतो. हे बरोबर आहे का, ते बरोबर आहे. आपण जर का शास्त्रग्रंथ काही वाचले, म्हणजे ब्रह्मसूत्रासारखे किंवा विचारसागर सारखे, तर आपल्याला प्रश्न पडतो. इव्हन ह्याच्यात देखील चित्रदीप मध्ये काही काही अशा पद्धतीने मांडलेलं आहे की जिथे पूर्व पक्षांचं सुद्धा आपल्याला खरं वाटायला लागतं. पूर्व पक्ष म्हणजे दुसरं मतवादी किंवा शिष्याच्या शंका, त्यांना पूर्व पक्ष म्हणतात. आणि त्यांचं देखील आपल्याला खरं वाटायला लागतं, कारण ते इतकं छान मांडलेलं असतं. विशेषतः शंकराचार्यांचं जर का आपण पाहिलं तर अप्रतिम मांडणी केलेली आहे त्यांनी, ती आपल्याला खरी वाटायला लागते. आणि मग ती जर का आपल्याला खरी वाटायला लागली आणि आपण द्वैतात गेलो, तर ठीक आहे, द्वैत आपल्याला एका हद्दीपर्यंत नेईल, नक्की नेईल. पण अंतिम जे जीवब्रह्मैक्य आहे, अंतिम जो मोक्ष आहे, तिथपर्यंत आपल्याला नेणार नाही. आत्ता जो मी म्हटला तो 53 क्रमांकाचा श्लोक होता. म्हणून मग आधी हे श्रवण करायचं जिथे जीव आणि ब्रह्मैक्याचा आपला निश्चय झाला पाहिजे. श्रुतीच्या तात्पर्याचा निश्चय असं ह्याला नाव आहे. श्रुतीचं तात्पर्य आहे ते जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य, हे तात्पर्य. आणि त्याचा निश्चय होणं, आणि त्याचा निश्चय झाल्यानंतर म्हणजे आपल्याला ते कळलं समजा, पण तो दृढ व्हायला लागतो निश्चय. त्याच्यासाठी मनन करायचं. आणि मननामध्ये युक्ती सांगितलेली आहे. युक्ती म्हणजे तिथे उदाहरण आहे, विचार आहे, तर्क आहे, हे सगळं. फक्त हा तर्क वेदांताला अनुकूल म्हणजे जीव ब्रह्मैक्याला अनुकूल तर्क करायचा, आणि प्रतिकूल जे असेल ते बाजूला सारायचं. असं साधक बाधक विचारपूर्वक मनन असतं. आणि त्या मननाने आपल्याला होय हे असंच आहे असं आपल्याला नक्की बुद्धीला आपल्याला पटतं. आणि हे पटल्यावर पुढे येतं ते निदिध्यासन. निदिध्यासन म्हणजे अखंड तो विचार मनात ठेवणं. कुठल्याही पद्धतीने चालतो. निदिध्यासन म्हणजे सतत आत्मानात्म विवेकच केला पाहिजे किंवा सतत नामच घेतलं पाहिजे असं नाहीये. निदिध्यासन म्हणजे कुठच्याही पद्धतीने त्या ईश्वराचं, त्या ब्रह्माचं, श्री गुरूंचं, कोणाचंही, कारण सगळे हे जे आहे ते ब्रह्मस्वरूप आहे. गुरूंचं ब्रह्मस्वरूपातच चिंतन करायचं असतं. ईश्वर देखील, आपलं जे उपास्य दैवत आहे ते देखील ब्रह्मस्वरूप समजूनच, तसं आहे हे स्वीकारूनच त्याची उपासना करायची असते, त्याचं चिंतन करायचं असतं. अशा पद्धतीने केलेलं चिंतन ब्रह्मस्वरूपापर्यंत आपल्याला घेऊन जातं. आणि हे 24 तास राहिलं पाहिजे. आता 24 तास कसं शक्य आहे? काय झोपायचं वगैरे नाही की काय? गोंदवलेकर महाराज म्हणत असत की तुम्ही जागेपणीचे तास नाम घ्या, झोपेत नाम घ्यायची जबाबदारी माझी. याचा अर्थ काय आहे की जेव्हा आपण अशा पद्धतीने अखंड निदिध्यासन करतो ना, तर तेव्हा ते आतमध्ये मुरतं. आणि आत मुरल्यानंतर बॅकग्राऊंडला ते सुरू राहतं. पण त्याच्यासाठी ते आधी मुरवायला लागतं. आणि मुरवायला लागतं याचा अर्थ जाणीवपूर्वक आपल्याला तत्वचिंतन, नाम हे सतत ठेवायला लागतं, जागृत ठेवायला लागतं. असं जेव्हा आपण करतो तर त्यावेळे ते आत्मूर्त निदिध्यासन. आणि निदिध्यासनाची ते जेव्हा परिपक्व होतं तेव्हा समाधीत रूपांतर होतं. या पायऱ्या आहेत.
श्रवण मनन निदिध्यासन तत्वम पदार्थ शोधन. तत्वम पदार्थ शोधन म्हणजे महावाक्याचा विचार. आणि त्याच्यातनं शेवटी हे जेव्हा सगळं परिपक्व होतं म्हणजे पिक्त म्हणजे पूर्णत्वाला जातो विचार, तर त्यावेळेस प्रत्यक्ष जीव ब्रह्मैक्याचा अनुभव येतो, समाधी लागतो. हे जे समाधी म्हणतात आपण, तर समाधीचा अर्थ काय आहे? सम्यक आधा, पूर्णपणे चित्त तिथे एकाग्र होऊन राहणं, याला समाधी म्हणायचं. म्हणून समाधीत सविकल्प निर्विकल्प वगैरे प्रकार आहेत. सविकल्प म्हणजे जेव्हा काहीतरी दुसरा पर्याय असतो, पर्याय म्हणजे एकतर नाम असेल, सोहम मध्ये 6 असेल, काही ना काही असेल, तर तेव्हा ती सविकल्प समाधी असते. म्हणजे दुसरी कसलीही जाणीव असली तर ती सविकल्प समाधी असते. आणि निर्विकल्प समाधीत जशी गाढ झोपेत आपल्याला जाणीव नसते, तशी निर्विकल्प समाधीत कसलीही जाणीव उरत नाही. आता अष्टांग योगात पण समाधी सांगितलेला आहे, पण तिथे निरोध आहे. निरोध म्हणजे दाबून ठेवलेला आहे. चित्तवृत्ती उठून नाही देत, चित्तवृत्ती दाबून ठेवल्या जातात. आणखीन तिथे जो अनुभव असतो तर तो लयरूप समाधी असते. ती ज्ञान समाधीत लयरूप समाधी केवळ नाहीये. ज्ञान समाधी जी आहे तर तिथे ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते, ह्या पद्धतीने सगळी कर्म जे आपलं संचित आहे, तर संचिताचा ढीग सगळा भस्मसात होतो. तसा ह्या लयरूप समाधीने होत नाही. निरोधरूप समाधी जी आहे तर त्यांनी तसं होत. निरोध म्हणजे तात्पुरतं केवळ बंद करून ठेवणं. तात्पुरता आनंदाचा अनुभव येईल, शांतीचा अनुभव येईल, पण त्याच्यानंतर तो टिकणार नाही. आणि ज्ञान समाधीचा अनुभव मात्र ज्या वेळेस आपण त्याच्यातनं बाहेर पडू, तर त्यावेळेस तो प्रचंड आनंदाचा अनुभव, संस्कार तिथे घेतला जातो. कोण घेतं हे संस्कार? आत्ताच म्हटलं की त्यावेळेस भान नसतं. गाढ झोपेत जसं भान नसतं, तसं निर्विकल्प समाधीत स्वतःचं भान राहत नाही. पण तरी देखील आपल्याला आनंदाचा संस्कार तिथे घेणारं काहीतरी असतं. परत झोपेचं उदाहरण घेऊया. झोपेमध्ये जेव्हा आपण जाग येते, झोपेत आपल्याला काहीही कळत नाही, पण जाग आल्यानंतर काय म्हणतो आपण? की मला छान झोप लागली होती, काही कळलं नाही अगदी, आता कसं छान वाटतंय. म्हणजे झोपेतल्या आनंदाचा संस्कार घेतलेला काही कोणीतरी होता, आणखीन अज्ञानाचा पण अनुभव तिथे होता. हे दोन्ही अनुभव घेणारी एक बुद्धिवृत्ती, सूक्ष्म बुद्धिवृत्ती शास्त्रकारांनी स्वीकारली. त्याला अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्ती असं पूर्ण नाव आहे. अज्ञात एवढ्यासाठी की त्या वेळात ती कळत नाही आपल्याला, आणि सूक्ष्म म्हणजे अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे तिची अजिबात जाणीव होत नाही. बुद्धिवृत्ती तर आहे, अंतःकरण जागा आहे, पण तरी देखील ते इतकं सूक्ष्म प्रमाणात जागा आहे की कळत नाही. म्हणून अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्ती, आणि तिच्यावरती ह्या झोपेच्या आनंदाचा अज्ञानाचा संस्कार उमटतो. तसाच तीच बुद्धिवृत्ती समाधी काळात पण असते, की जिच्यावरती समाधीतल्या आनंदाचा संस्कार उमटतो. समाधीला बसणं, सोहम म्हणा किंवा नाम म्हणा, अखंड घेत राहणं, त्याच्यावरती एकाग्रता आणणं, एकाग्र होणं हे महत्व आहे. म्हणजे केवळ आपण सोहम म्हणत राहिलो उपयोग नाही. सोहमसार उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके, म्हणून समर्थ सांगतात. उपदेश उत्तम आहे तो, पण त्याचा जप सांगितलेला नाहीये, तो विचार आहे. जपाचा अर्थ माहिती आहे ना, की तदर्थ भावनम जपहा, म्हणजे अर्थाचा विचार करणं. जे आपण म्हणतोय त्याच्या अर्थाचा विचार करणं, ह्याचं नाव जप आहे. जेव्हा नाम घेतो तेव्हा नामी कोण आहे, कसा आहे, माझा संबंध काय त्याच्याशी, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं, ह्याचं नाव जप आहे. रामाचा जप केला तर राम कोण आहे? दाशरथी आहे, ईश्वर रूप आहे, ब्रह्मरूप आहे, तो मी आहे शेवटी. हा जपाचा अर्थ आहे.
ज्यावेळी आपण नाम घेत जातो त्यावेळेस आपल्याला तो ब्रह्मरूप आहे हे लक्षात आलं पाहिजे, तर आपल्याला तो जप बरोबर होतो. आणि सवयीने एकदा सुरुवातीला हे कृत्रिमपणे करायला लागतं, पण त्याच्यानंतर ते आपोआप आत बसलं की विचार करायची गरज नसते. आपली ती खात्रीच असते ना, आपण केवळ नाम घेतलं तरी ते ब्रह्माचं नाम होऊन जातं मग. पण तोपर्यंत आपल्याला निश्चय होईपर्यंत त्या पद्धतीने विचार करायला लागतो. श्री गुरूंच्या बद्दल तेच म्हटलं, ते तर ब्रह्मच आहेत. किंवा सोहम म्हणताना आपण बसतो, सोहम सोहम सोहम, धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम वगैरे तर तऱ्हेने विचार केलेला आहे. पण सोहम जेव्हा आपण म्हणतो, शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणतो की सहा म्हणजे ब्रह्म, आणखीन अहम हा जीव, हे एकरूप आहेत. सहा अहम सोहम. सद्गुरू सांगतात तत्त्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. आणखीन मी म्हणते मी ते ब्रह्म आहे, ते ब्रह्म मी आहे. हे प्रथम पुरुषी झालं. आता सद्गुरूंचा उपदेश असतो, तो मी मला स्वतःला अंमलात आणते. जसं सगळ्या संतांनी केलेला जो उपदेश असतो, तर तो कोणाला तरी केलाय अशा पद्धतीने नाहीये. तो सगळा उपदेश मला केलेला असतो. ह्या पद्धतीने जर का तो आपण आचरणात आणला, तर संतांना जे आपल्याला द्यायचं आहे ते आपल्याला मिळू शकतं. चित्त शुद्ध होतं, शांत होतं, आपण ईश्वराच्या जवळ पोचतो, आपल्याला श्रीगुरूंचा लाभ होतो. हे सगळं आपण जर का संतांचा उपदेश, संतांचे जे काय ओव्या आहेत, जो उपदेश आहे, तो प्रत्यक्ष अंमलात आणला तर होऊ शकतो. आणि आता सोहमचं आपलं चाललं होतं की सोहम सोहम असं जेव्हा आपण म्हणतो की ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे, सहा हम सोहम 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 करता 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 फक्त तिथेच जर का आपली चित्तवृत्ती राहिली, तदाकार झाली, सोहमचाच फक्त विचार मनात आहे, बाकी काहीही नाही. देहाचं भान नाही, स्थळाचं नाही, काळाचं नाही, काही मला चावत नाहीये, कुठे काही ऐकू येत नाहीये, अशी जी सगळी स्थिती आहे, तर अशी जेव्हा होते, केवळ सोहमचं भान राहतं, तर त्यावेळी त्याला तुर्यावस्था आणि महाकारण देह म्हणतात. आणि त्याच्यातनं श्री गुरूंच्या कृपेशिवाय आपण पलीकडे जाऊ शकत नाही. पलीकडे जातो म्हणजे काय होतं, तर अहमचं भान नाहीसं होतं, फक्त सहाचं भान होतं. आणि नंतर तेही जाऊन सहा रूप होऊन जातो आपण, म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य होतं. आता हे ऐक्य झाल्यानंतर काय होतं? एकदा ऐक्य झालं की पावलं का? अजिबात नाही. एकदा ऐक्य झालं म्हणजे मग मी पोचले वगैरे ह्यातलं काहीही नाही. जेव्हा त्याच्यातनं आपण उठतो, ज्याला व्युत्थान असं नाव आहे, जेव्हा त्याच्यातनं आपण उठतो, तर त्यावेळेत आनंदाचं भान असतं आपल्याला, हे बरोबर आहे. पण नंतर जगाकडे पाहायचा दृष्टिकोन आपल्याला जाणीवपूर्वक बदलायला लागतो. एकदा अनुभव येऊन भागत नाही, कारण नंतर आपण पुन्हा जगत सत्यत्वाकडे जातो, देह तादात्म्याकडे जातो, आणि पुन्हा मी केलं करत आपला प्रारब्ध संचित पुन्हा जमवायला लागतो. त्यावेळेस जरी भस्मसात झालं तरी देखील ह्या जन्मात आपण भरपूर परत जमवतो, जर का ते दृढ झालं नाही तर. म्हणून एकदा येऊन उपयोग नाही, ते दृढ व्हायला लागतं. आणि दृढ होण्यासाठी जगाचा बाध करणं अत्यंत जरुरीचं आहे. ते जे आहे तर ते 56-57 वगैरे श्लोकांमध्ये पुढे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन हा बाध करणं म्हणजे जगाच्या मिथ्यात्वाचा निश्चय करणं. जग माईक आहे वगैरे म्हणतात. आणखीन एक आमच्या लहानपणी कविता होती, असार जीवित केवळ माया, रडगाणे हे गाऊ नका. हे रडगाणं नाहीये. जग असार आहे हे सत्य आहे. कुठची गोष्ट टिकलेली आहे? कुठचीही गोष्ट टिकलेली नाहीये. जे जे दृष्टीला येतं तर ते जाणार आहे. जे दृष्टम तत् नष्टम, काहीही शिल्लक राहणार नाहीये.
मग अशा जगामध्ये कशासाठी आपण गुंतून राहायचं आहे? विचार आपल्याला स्वतःला हा करायला लागतो. काहीतरी शाश्वत आहे का? नातेवाईकांच्यातले संबंध तरी शाश्वत आहेत का? आज एक उद्या एक हे चालतच सगळीकडे. आणि मग आपण म्हणतो ही जगाची रीतच आहे. पण ही जगाची रीत आहे म्हणजे हे माईक आहे हे लक्षात घ्यायला लागतं. हे काहीही टिकणारं नाहीये ह्याचा अर्थ हे माईक आहे. माया शब्दाचा तेवढाच अर्थ आहे. माईक म्हणजे कायम टिकणारं नाहीये, शाश्वत नाहीये, जे दिसतंय तसं ते नाहीये, तर त्याचं स्वरूप पूर्ण वेगळं आहे. ते ब्रह्माच्या अधिष्ठानावरती आपल्याला भासतंय, बाकी काहीही नाहीये. सत्य फक्त ब्रह्म आहे. हा विचार सतत जर का मनात ठेवला तर जगाचा बाध होतो, देहाचा बाध होतो. आणि जरी बाध झाला तरी त्या बाधितावस्थेत, ज्याला बाध समाधी असं म्हणतात, तर त्याच्यात संपूर्ण व्यवहार व्यवस्थित होतो. नाहीतर आपल्याला भीती वाटते की मला ज्ञान झालं तर मी मरणार नाही ना, मला ज्ञान झालं तर मी व्यवहार कसा करीन, माझ्या मुलाबाळांचं कसं करीन, अनेक पद्धतीचे आपल्याला प्रश्न पडू शकतात. तसं काहीही होत नाही. सगळा व्यवहार व्यवस्थित होतो. आपल्याला माहिती आहे अनेक संतांनी किती कार्य केलंय, किती ग्रंथ लिहिलाय. सद्गुरू आपल्याला शिकवतात, व्यवहारही त्यांचा चाललेला असतो. फक्त एक फार मोठा फरक आहे की काहीही झालं तरी त्याला त्यांचं सुख दुःख होत नाही. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो वगैरे जे सगळं गीतेत सांगितलेलं आहे, ते कशासाठी सांगितलेलं आहे? उपनिषदात श्रवण होतं, ब्रह्मसूत्रात मनन होतं. कारण तिथे अनेक शंका उपस्थित करून त्याच्यावरती खंडन केलेलं आणि त्याच्यामुळे आपल्याला दृढ व्हायला मदत होते. तत्वमसीचा अर्थ मी ब्रह्म आहे याचा अर्थ दृढ व्हायला मदत होते. आणि हा दृढ झालेला अर्थ गीतेमधल्या ह्या सगळ्या विचारांनी आपल्याला निदिध्यासाला उपयोग होतो. समाधीचं सुद्धा गीतेत जे वर्णन केलेलं आहे, यथा दीपो निवात असतो नेंगते सोपमा स्मृता वगैरे, तर तिथे तेही वर्णन आहे, सगळं वर्णन आहे. मग या समाधीच्या मुळे आनंद होतो, अत्यंतिक आनंद होतो. आणखीन जर का ती स्थिती दृढ झाली, म्हणजे समाधी अवस्था नाही म्हणत मी, बाध समाधी जर का दृढ झाली, अपरिवर्तनीय झाली, अपरोक्ष झाली, अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष, अपरिवर्तनीय म्हणजे बदल न होणार. सुरुवातीच्या काळात तशा पद्धतीने निश्चय झाला तरी तो जातो, तो टिकत नाही, तो कायम टिकणारा राहत नाही. कारण अनंत जन्मींचे जगाच्या सत्यत्वाचे जे संस्कार असतात ते परत परत डोकं वर काढत असतात. आणि त्याच्यामुळे आपण परत परत जगात गुंतत जातो. गुंतलं की पुन्हा मागे यायचं, पुन्हा आपल्याला बजावायचं. अशा पद्धतीने सारखं मागे पुढे जात 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 आपल्याला हे करायला लागतं. आणि मग हळूहळू ते पक्क व्हायला लागतं. म्हणजे अजून कसं नाही ह्यात रडण्यात काही अर्थ नसतो. आपला निश्चय किती पक्का असतो, आणखीन किती वेळ आपण कशा पद्धतीने करतोय ह्याच्यावरती अवलंबून आहे. आणखीन आपला जगत सत्यत्वाचा निश्चय किती दृढ आहे त्याच्यावरती पण अवलंबून आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं की ह्या पद्धतीने अखंड निदिध्यासन करत राहायचं आणि मग बाध समाधी सिद्ध होते. आणि ह्याला म्हटलेलं इथे धर्ममेघ, फार छान शब्द आहे की मुक्तावरती मेघरूपाने शुद्ध धर्माचा, शुद्ध आनंदाचा वर्षाव होत असतो. तो करेल तो धर्म असतो, तो म्हणेल ते सत्य असतं. आपल्याला शिवमानस पूजा स्तोत्रातला शेवटचा श्लोक पहा, त्याचं वर्णन आहे की त्याच्यात संचारो प्रदक्षिण विधी वगैरे सांगितलेलं आहे. त्याचं बोलणं जे असते ते स्तुती असते. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की जे बोलणं असतं तर ते सगळं ओंकारातनंच आलेलं आहे ना, म्हणजे ब्रह्मातनंच आलेलं आहे ना, सगळं ओंकार रूपच आहे ना. कारणाचा आणखीन कार्याचा हा संबंध आहे की कारण, हे कार्य जे असतं ते कारण रूपच असतं. शब्दाचं कारण ओंकार आहे, प्रत्येक शब्द हा ओंकार रूप आहे. म्हणून सद्गुरु
म्हणा किंवा संत म्हणा किंवा जे ज्ञानी असतात त्यांचं बोलणं, त्यांचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, माऊली म्हणतात. म्हणून त्यांचं जे बोलणं आहे तर ते सगळं ब्रह्मरूपच आहे. आणखीन त्यांचं वागणं जे आहे ते तसंच आहे. व्यवहाराला धरून वागतात ते, हे सत्य आहे. पण तरी देखील शुद्ध धर्म हा त्यांच्या रूपाने असतो आणि मुक्तावरती हा धर्ममेघ वर्षाव करत असतो असं म्हटलेलं आहे. तो आनंदाचा वर्षाव करत असतो, अखंड आनंदाचा वर्षाव असतो. आनंदाशिवाय त्यांच्यासाठी दुसरं काहीही नसतं. कितीही दुःखाचे प्रसंग आले, क्षणभर एखादा तरंग उठेल, पण त्याच्या पलीकडे ते त्या दुःखात कधीच वाहून जाणार नाही. आपलं महिनान महिना रडत बसलाय अशा पद्धतीचं त्यांच्याकडे कधीही दिसणार नाही. एक तरंग उठेल, ताबडतोब शांत होईल, कारण आलेला जे आहे तर ते जाणारच आहे हे त्यांना माहिती आहे. आणखीन हे नश्वर आहे हे माहिती आहे, हे माईक आहे हे माहिती आहे. हा विवेक जागा असल्यामुळे त्यांच्या आनंदात कधीही भंग होत नाही, कधीही खंड पडत नाही. हे समाधीचं खरं फळ आहे. वासना संपूर्ण नष्ट होतात. नष्ट होतात म्हणजे काय? ज्या प्रारब्धात आहेत तर त्याप्रमाणे मनात येणार आहे, पण तरी देखील हे हवंच असं राहत नाही त्यांचं. आपण त्यांच्या मागे धावतो, मला हे मिळालंच पाहिजे म्हणतो, कसं नाही मिळत म्हणणार. आणखीन जर का कोणी आड आलं तर आपल्याला राग येतो. तसं त्यांचं काहीही होत. जे करायचं आहे मनात आलं, इच्छा झाली, मागतील, प्रयत्न करतील. पण जर का तसं मिळालं नाही तर त्याच्यापासून त्यांना काहीही सुख दुःख होत नाही. मिळालं तर सुख नाही, आणखीन नाही मिळालं तर दुःख नाही त्याचं. याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. आणखीन इथे जगाची सत्यत्व बुद्धी गेलेली असते, देह तादात्म्य नष्ट झालेलं असतं, कर्तृत्व शिल्लक राहिलेलं नसतं. कर्तृत्व नाही म्हणजे काय आहे? जे करणं आहे तर ते देह करतोय, मी नाही करत आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती, भ्रामयन सर्वभूतांनी यंत्रारूढानी माये आहे, गीतेत सांगितलेलं आहे. रामकृष्ण परमहंस तेच म्हणत असत की मी यंत्र आहे आणि तू यंत्री आहेस, असं ते कालीमातेला म्हणत असत. तू जशी चालवतेस तसा मी चालतोय. हे जीवन मुक्त जाणून असतात की जे चाललेलं आहे ते ईश्वराने जी किल्ली दिलेली आहे प्रारब्धाची त्यानुसार सगळं चाललेलं आहे. आणखीन तिथे माझं काहीही नाही. जे चाललेलं आहे ते त्याच्या योजनेप्रमाणे चाललेलं आहे. जग जगापरी चाले ते ईश्वर सूत्रे बांधिले, आणि म्हणून तिथे कर्तृत्व त्याच्याकडे नसतं. ते सूत्र हाती घेतले ऐसे न व्हावे, असल्या मीच करता आहे, मी केलं नाही तर कसं होणार वगैरे असं काहीही होत नाही तिथे. असं हे विपर्यास जे असतात की काय म्हणूया, विपर्यास म्हणजे जे खरं नाहीये ते आपल्याला भासतं. मी देह नाहीये पण तरीही मी देह म्हणून भासते. जग केवळ भासमान आहे. देह पंचभूत मेळावात शेखी जाईल पंचत्वा, माऊलीच म्हणतात. पंचभूतांचा मेळावा आहे एवढं लक्षात घ्यायचं. अष्टधा प्रकृती आहे, त्याच्यात मन बुद्धी अहंकार वगैरे आहेत, पण शेवटी ते सगळेच पंचभौतिक आहेत. हा विचार जागा ठेवायचा. आणखीन आपल्याला जे साधन दिलेलं असेल, जर का श्री गुरु भेटले नसले तर आपल्याला आवडत्या दैवताचं म्हणूया किंवा या पद्धतीने विचार म्हणूया, आत्मानात्म विवेक वगैरे असा जर का आपण सतत करत राहिलो तर ह्याला तत्व विवेक असं म्हणतात. हा तत्वाचा विवेक आहे. तत्पणा, तेपणा म्हणजे परब्रह्म, आणि त्या परब्रह्माचा हा विवेक आहे. आणि अशा पद्धतीने साधकांनी तत्वाचा विवेक करायचा. आणखीन मन थेट स्थिर करायचं. मन स्थिर करणं हे महत्वाचं आहे. चांचल्य जाणं हे महत्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी उपासना सांगितलेली आहे. त्याने चित्त शांत होतं, चांचल्य कमी होतं. उपासना जी आहे त्याचं हे फार मोठं आहे, मात्र निष्काम पाहिजे. निष्काम हे अंडरलाइंड आहे. जशी उपासना निष्काम आहे तसंच कर्मही निष्काम पाहिजे, तर हे फळ मिळणार आहे.
चित्त शुद्ध होणारे, शांत होणारे, तरीच होई जे ज्ञाना अधिकार पात्र. आणि मग तिथे ज्ञानाचा उदय होऊ शकतो श्री गुरूंच्या कृपेने. त्याच्यानंतर तिथे ज्ञानाचा उगम होऊ शकतो. म्हणून विचाराने देहादी अनात्म पदार्थ बाजूला सारायचे. तत्त्वम असी, ईश्वर चैतन्यातला चैतन्याचा विचार करायचा, जीव चैतन्याच्या चैतन्याचा विचार करायचा, आणि दोन्ही एकच आहेत असा दृढ निश्चय करायचा. हा दृढ निश्चय एकदा होऊन भागत नाही, तर तो सांभाळायचा. येता जाता उठत बसता म्हणून संत सांगतात ना, नाम सोडू नये. त्या पद्धतीने तत्वचिंतन, नाम, कुठल्याही पद्धतीने ग्रंथ वाचन, ऐकणं, अनुसंधानाचे आपल्याला हवे तेवढे काय म्हणूया साधन आहेत, प्रकार आहेत. अनुसंधान म्हणजे एकाच पद्धतीने ठेवलं पाहिजे असं नाही. या अनुसंधान हे सगळ्यात जरुरीचं साधन आहे. तर अशा पद्धतीने जर का आपण करत गेलो तर एक ना एक दिवस हा आपल्याला लाभ मिळतो. प्रत्यक्ष निर्विकल्प समाधी लागली नाही, आणखी जर का जगाचा बाध झाला तरी देखील ते पुरेसं असतं. बाध समाधी ही खरी समाधी आहे, एवढं लक्षात घ्यायचं. बाध समाधीत वावरूनच सगळं संतांनी प्रचंड कार्य केलेलं आहे हे लक्षात घ्यायचं. समर्थ म्हणायचं ना की काही गलबला काही निवळ, ऐसा कंठीत जावा काळ. शांत पण बसत, म्हणजे ते आवडतंच. खरं सांगायचं तर संतांना शांत बसायलाच आवडतं जास्त, कारण तिथे त्यांच्यातला आनंदाचा अनुभव त्यांना घेता येतो. पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकार आहे हे असं असल्यामुळे, दयाळूपणा त्यांच्याकडे असल्यामुळे ते काही गलबला म्हणून पण काम करतच असतात. पण अशा ह्याच्यात जर का आपण सगळं हे लक्षात ठेवलं, आणखीन अनात्म वस्तू आहेत हे जाणून त्यांचा बात करायला लागलं, तर आपल्याला पण हा तत्व विवेक करता येतो. आणि तत्वाचा विवेक म्हणजे तत्व निवडायचं, आणखीन अनात्म वस्तू बाजूला करायच्या, हा तत्व विवेक आहे. हा केला असता ह्या ग्रंथाचं जे फळ आहे जीव ब्रह्मैक्य आनंद रूपता, ते आपल्याला नक्की मिळेल. हे पहिलं प्रकरण आपलं झालं. दुसरं जे प्रकरण आहे तर ते महाभूत विवेक आहे. आपली वेळ पण आता संपलेली आहे, म्हणजे प्रश्न काही असले तर बोला. 9:50 झालेले आहेत, तर तेव्हा मी ह्या प्रकरणाचं आता थांबते. पण हा शुद्ध परमार्थ आहे, हा लक्षात घ्यायचा. आणखीन याप्रमाणे आपण अखंड अभ्यास ठेवायचा. हरिओम. मला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू शकते का? बोला. आत्म्याला कोणती वासना आणि हे नसतं. मग जन्म जो होतो तो कुठल्या तरी वासनेचं पूर्तता करण्यासाठी होतो, किंवा हे असं म्हणजे म्हटलं जातं. होय. देहाला सगळं हे असतं, तर मग ते आत्मा दुसऱ्या ह्याच्यात गेल्यानंतर ती वासना पूर्ण होते, किंवा ते कर्मानुसार जन्म होतो वगैरे, तर ते कसं काय म्हणजे? आता एक लक्षात घ्या की आत्मा जो आहे तर तो कुठे जात नाही, येत नाही. आत्मा ब्रह्म आहे. आणि ब्रह्म जे आहे ते पूर्ण व्यापून आहे. आकाश या इथलं मला तिथे घेऊन जाता येईल का? विचार करा. एका भांड्यामध्ये मी आकाश भरलं आणि या खोलीतनं बाहेर घेऊन गेले आकाशाला, असं होईल का? का आकाशातनं मी भांड पलीकडे घेऊन जाते? आकाशातून भांड घेऊन जाते मी. इथलं आकाश तिकडे नेऊन ओतता येत नाही मला. तसंच ब्रह्माचं आहे. एका देहापुरतं मर्यादित झाल्यासारखं जे ब्रह्म असतं त्याला आत्मा आपण म्हणतो. आणि ते त्या उपाधीमुळे मर्यादित झाल्यासारखं वाटतं, जसं भांड्यामुळे आकाश मर्यादित झाल्यासारखं वाटतं. वास्तविक आत्मा कुठेही येत नाही, जात नाही. जो येतो जातो तो जीव जातो येतो. आणि जीवाचं जो आपण घटक पाहिले होते तो आत्म्याच्या बरोबरच तिथे बुद्धी आहे आणि चिदाभास आहे. बुद्धी ही उपाधी आहे. बुद्धी म्हणा, अंतःकरण म्हणा, किंवा अविद्या इथे म्हटलेलं आहे ती म्हणा, सगळं एकच आहे. तर ती उपाधी आहे. त्या उपाधीच्या मुळे
ब्रह्मतत्व वेगळं पडल्यासारखं झालं, ज्याला आपण आत्मा म्हणायला लागलो. आणि वासना ज्या असतात तर त्या बुद्धीमध्ये राहतात. याला कारण असं आहे की बुद्धी निर्णय घेते. मग वासनानुसारी निर्णय जर का हवे असले तर वासनेला कुठची जागा योग्य आहे? बुद्धी ही जागा योग्य आहे. कारण बुद्धी जी आहे ती निर्णय घेणारी आहे. मला वासनेनुसार निर्णय हवायत म्हणून बुद्धीवरती कंट्रोल पाहिजे. कंट्रोल म्हणण्यापेक्षा तिला प्रेरणा मिळाली पाहिजे त्या वासनेची. आणि मग त्या वासनेच्या नुसार मग जन्म येतो. आपल्याला जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, किंवा बुद्धी कर्मानुसारिणी म्हणून म्हटलेलं आहे. कर्माचा परिणामच वासना आहे. म्हणून बुद्धी जी आहे ती त्यानुसार करते. पण आपल्याला आपल्या क्रियमाण स्वातंत्र्यात ती गोष्ट करायची की नाही वासनेप्रमाणे हे ठरवता येतं. हॅलो. अमर आहेत असं होईल ना, म्हणजे आपण जशा वासना जोपासतो तसं जन्म घ्यायला लागतो आपल्याला. सॉरी, आवाज नीट येत नाहीये. एकानेच बोलावं. हॅलो. हा बोला. मला असं विचारायचं होतं की मग वासना सुद्धा अमर नाही झाल्या का मग? नाही, त्या येतात जातात ना. पूर्ण झाल्या की त्या नाहीशा होतात. आता बघा, मला चहाची वासना आली, मी चहा प्यायले, ती गेली की नाही? हो बरोबर. पण अशा वासना सारख्या येतात जातात ना, म्हणजे सतत असतातच आपल्या बरोबर त्या. अगदी बरोबर आहे. पण त्या बाधित करणं हे महत्वाचं असतं. वासना देखील बाधित करणं, इच्छा बाधित करणं, मन बाधित करणं हे साधनाचं आपलं स्वरूप आहे. म्हणजे त्या सत्य नाहीयेत, तर त्या केवळ कर्म सत्य नाहीये. विचार करा की जो देह कर्म करतोय तर तो पंचमहाभूतांचा आहे. जे कर्म त्याच्या हातनं होत आहे ते पंचमहाभूतिकच आहे. बरोबर आहे. म्हणजे काहीतरी यातलं शाश्वत आहे का? मग त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या वासना तरी शाश्वत आहेत का? नाहीयेत. हो. त्यांचा बात करायचा, मनात आलेल्या इच्छांचा वगैरे, आणि त्यामुळे जीवनमुक्त जे असतात तर त्यांना त्या वासना पूर्ण होत न होत काही त्याचं सोयरसूतक नसतं, कारण त्या बाधित असतात त्यांच्या. त्या नाहीशा झालेल्या नसतात, हे लक्षात घ्या. तेच ते. ओके. पण त्या बाधित असतात. पण म्हणजे त्या असतात. असतात, पण त्या राहीनात का? मृगजळ दिसलं तरी काय बिघडताय? ओके ओके. मला एक प्रश्न विचारायचा होता. हा बोला. आत्मा, अंतःकरण आणि चिदाभास या तिघांचं मिळून जीव बनतो. तर मला असं विचारायचं आहे की नेमकं चिदाभास आणि आत्मा यांचं काय नातं आहे? बिंब प्रतिबिंब. म्हणजे नक्की समोर आरसा आणला तर प्रतिबिंब पडणार आहे ना त्याच्यात. ते प्रतिबिंब खरं आहे का? नाही. आता आरशात सूर्याचं प्रतिबिंब पडलं, कवडसा पडतो की नाही? तो कवडसा सूर्यासारखाच गोल असतो, त्याच्यातही उष्णता असते, त्याच्यात पण प्रकाश असतो. पण सूर्या इतकं असतं का? नाही, सूर्या इतकं नसतं. तसाच चिदाभास जो आहे तर तो त्या ब्रह्माचाच ज्ञान प्रकाश असतो, फक्त तो प्रतिबिंब नाही, तो पूर्ण आत्म प्रकाशित करतो त्याला. मी परवा प्रयोग जो दाखवला होता त्याच्यात जसा अंतर्बाह्य ते प्रकाशित होऊन जातं आणि त्याला चिदाभास म्हणतात. त्याला कोणी प्रतिबिंब असंही म्हणतात. तर त्याच्यामुळे ब्रह्माचे सगळे गुण त्याच्यात येतात, पण ते कमी प्रमाणात असतात. अल्पज्ञ, अल्प साक्षी वगैरे सगळं त्याच्यामुळे होतं.
अच्छा. मग आत्मा येत नाही जात नाही म्हणतात, मग जीव जातो तेव्हा मग आत्मा जागच्या जागी राहतो, मग चिदाभास पण मग जात नाही, मग कुठे म्हणजे सूक्ष्म देह जातो. सूक्ष्म देह जातो म्हणजे मग अंतःकरण वगैरे जातं की नाही. आता अंतःकरण जिथे जाईल तर तिथे त्याच्यात प्रकाश घेणारच की नाही ते. ब्रह्म म्हणजे सगळीकडे व्यापून आहे की नाही. अच्छा अच्छा. बरोबर आहे. आणखीन अंतःकरणाने वेगळं पाडलेलं जे ब्रह्म आहे तर त्याला आपण आत्मा म्हणतो. म्हणजे जिथे अंतःकरण जाईल तिथे ब्रह्म आहे, तिथे आत्मा आहेच. म्हणजे तो आलेला आत्मा नाहीये, तो असलेला. हा करेक्ट. तो येत जात नाही, तो व्यापक ब्रह्मरूप आहे. ओके. पण आपण त्याच्या आत्म्याला शांती मिळो वगैरे जे म्हणतो ते पूर्ण हम्म. चुकीचं आहे. बरोबर. जीवात्मा म्हणावं हरकत नाही. पण जीवात्मा म्हणजे दरवेळेला बदलत म्हणजे तो एकच कारण सगळीकडे. तो जीवसापेक्ष येतो ना. या थँक्यू. झालं थांबायचं का आहे काही प्रश्न? हो, अजून काही प्रश्न असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुप उद्या उघडू आपण, त्याच्यावर देता येतील. प्रियांका, तू शेवटचा श्लोक घेतेस? हो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि ओम. हरि ओम.